निमित्त आहे भूप रागाचं. गेल्या आठवड्यात वीकेंडला मी तो वाजवला आणि तो त्याच्यानंतर डोक्यात घुसून बसलेला आहे. नू मन जो मन गावे ही बंदिश तेव्हा त्याने गायली होती. प्रसिद्ध पंजाबी बंदिश आहे. त्याच्यावरनं मला अजून काही आठवत गेल्या. अर्थातच 5 सुरांचा राग असला तरी तो सोपा नाही आहे, मोठा राग आहे. ते एक मोठं कोडच आहे की मालकंस चंद्रकंस दोन्ही 5 सुरांचे राग. चंद्रकंस छोटा, मालकंस कितीही गाता येतो, तसाच भूप 5 सुरांचा कितीही गाता किंवा वाजवता येतो. याचं काय कारण समजू शकत नाही, सायंटिफिकली काही सांगता येत नाही. एनिवे, खूप गाणी आहेत त्याच्यामध्ये. हे पण आहे. त्याच्यानंतर मराठीमध्ये हे पण आहे. खूप गाणी आहेत. थांबायच्या आधी शेवटी 2 गाणी किंवा 2 गोष्टी खूप मला वेगळ्या वाटल्या. एक म्हणजे श्रावणात घननिळा बरसला आहे, त्या गाण्याची सुरुवात भूपाने होते, नंतर खूप काय काय त्याच्यात, आणि दर कडव्याच्या शेवटी भूपचा पीस येतो. तो असा आहे. हा तर भूप आहे. पुढे बदलतं. आणि कडव्यामध्ये ह्याच्या पुढे भूप आहे. हा पीस दरवेळा येतो. आणि आता हे थोडं थोडं जास्त टेक्निकल होत आहे, पण मारव्यामध्ये आपण म्हणतो मारवा हुरहुर लावणारा राग आहे वगैरे. एक मला सुचलेलं कारण त्याचं असं आहे की त्याचे जे वादी समाधी आहेत, दैवत आणि कोमल रिषभ, हे एकमेकांशी षड्ज मध्यमाचा किंवा षड्ज पंचमाचा भाव न करता षड्ज गंधराचा करतात. हे एक मला सुचलेलं कारण आहे. ते बरोबर असेलच असं काही सांगता येत नाही, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा मारव्याच्या दैवताला जर का षड्ज केला आणि मारवा जर का षड्ज विरहित त्याचा जो आरोह आहे तो वाजवला, तर तो ऍक्च्युली त्याचा भूप होतो. आता मारवा असल्यामुळे निषाद करतोय मी. आता याच्यामध्ये दैवताचा षड्ज केला जर का, ही मूर्छना केली, तर तो याला सा मानला, तर हे सगळे सूर हे भूपाचे, सारेगप धसा आहे.
पुन्हा षड्जाला गेले तर